नाशिकमधून बातमी आहे। नाशिकच्या सिडको परिसरात काल एका मोकाट कुत्र्याने तब्बल 15 जणांना चावा घेतला। मात्र महापालिकेकडून या भटक्या कुत्र्याबाबत कुठलीही कारवाई होताना दिसत नाहीये, त्यामुळे नाशिककर संतप्त झालेले आहेत। नाशिकच्या सिडको परिसरातल्या राजरत्न परिसरात राहणारी ही चिमुकली कालपासून सतत रडते। अजूनही ती धक्क्यातून सावरलेली नाहीये। ही दहशत आहे पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यांची। सोमवारी एका पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यानं तब्बल 15 जणांना चावा घेतला। त्यात 8 लहान मुलं गंभीररित्या जखमी झालेत। 17 महिन्यांची चेतना पाटील भावंडांसोबत खेळत असताना त्या पिसाळलेल्या कुत्र्यानं तिला सावज केलं। दोघं मुलं, माझे मुलगा आणि एक बहिणीचा मुलगा आहे, तो खेळत होता। ती मुलगीने तिला कड्या धरलेलं होतं, तर मग ते कुत्रा आले डायरेक्ट पायाला धरलं त्याने, आणि तेच झालं। मी तर घरात होते बा, ते सर्व तिकडेच खाली झालेलं ती घटना। तर मला आवाज आला बाहेरून, तर मी निघाली बा बाहेर। तर मग ती त्याला ओढत होती, म्हणजे ती मुलगीला ओढत होती, ते कुत्रा पाय ओढत होता। चेतनाप्रमाणे पिसाळलेल्या कुत्र्यानं रोहित पाटीलला देखील जायबंदी केलंय। कुत्र्याच्या या दहशतीमुळे फक्त मुलंच नाहीत तर पालकही तेवढेच धास्तावलेत। कारण सगळे कुत्रा मागे धावत होते, कारण की एक नाही असे सोडा पोरांना ते कुत्रं चावलंय। आणि त्याच्यात माझ्या पोराची कंडिशन अशी क्रिटिकल करून टाकली त्याने खूप। जर माझ्या चौकातले काका राहिले नसते तर कमाचित पोरांनाही गमावं लागलं असं खूप, म्हणजे हे, आणि विचारूच नका, खूप कंडिशन बॅड होती काल। भटक्या कुत्र्याने 15 जणांना चावा घेतल्यानंतरही पालिकेचे संबंधित अधिकारी घटनास्थळी पोहोचले नव्हते। अखेर कुत्र्याचा बंदोबस्त करण्यासाठी स्थानिकांनाच हातात काठ्या घ्याव्या लागल्या। एक प्लॅन ठरवला का 4 जण तिकडून जा, 4 जण इकडून जा। ज्या टायमाला 4 जण त्याला पळता पण नाही आलं, तिथंच आम्ही त्याला जवळपास काठ्यांनी विटकऱ्यांनी त्याला मारलं आणि दांड्यांनी खूप मारलं। तेव्हा ते कुठं तिथं शांत बसलं, पण अक्षरशः नंतर जो माझ्याबरोबरचा एक मित्र होता त्यांनी त्याच्या अंगावर बांबू मारले, ते बांबू तुटला आणि त्यानंतर ते कुत्रं परत चवतळलं आणि परत त्याच्या अंगावर धावून गेलं। मग आम्ही सांगितलं, म्हटलं आता कुत्रं खूप पिसळले, म्हटलं आपण थोड्या बाजूला सर। मग त्याला परत पळालं ते तिथून परत ते जवळपास परत 1 किलोमीटर अंतरावर गेलं। भटक्या कुत्र्यांची पैदास रोखण्यासाठी नाशिक पालिकेनं एका खासगी एजन्सीला कंत्राट दिलंय। त्यासाठी एका कुत्र्यामागे पालिका 400 रुपये मोजते। तरी देखील नाशिकात रस्तोरस्ती भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या का दिसतात हा प्रश्न अनुत्तरितच आहे। एखाद्या ठिकाणी जर नागरिकांना इजा झाली किंवा इजा होण्यासारखी असेल, त्यांनी जर आमचे जे पशुवैद्यकीय अधिकारी आहेत त्यांना जरी कळवलं किंवा मला जरी कळवलं, किंवा आमचे जे काही विभागामध्ये स्वच्छता निरीक्षक आहेत त्यांना जरी कळवलं की या ठिकाणी वा कुत्र्याचा प्रादुर्भाव होत आहे किंवा कुत्र्यामुळे जास्त त्रास होत आहे किंवा त्याच्यामुळे नागरिकांना इजा होत आहे, तर त्याची आपण उपाययोजना पण करता येईल। किमान या घटनेनंतर तरी नाशिक महापालिका भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणार की आणखी नागरिक जखमी व्हायची वाट पाहणार, असा सवाल नाशिककर विचारतात। प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।